लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांचा वेगानं तपास करत अंबड गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। प्रदीप रामदास अहिरे, व्यवसायानं मुख्याध्यापक, हे 23 एप्रिल रोजी कुटुंबासह परभणीला गेले होते। 25 एप्रिलला परतल्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याचं उघड झालं। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गुन्ह्याची गंभीर दखल घेत अंबड गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने घटनास्थळी पाहणी करत सलग 3 दिवस तपास केला। 55 पेक्षा अधिक CCTV फुटेज तपासून आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आलाय। सराफ बाजारात चोरीचे दागिने विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रामसेतू ब्रिज परिसरामध्ये सापळा रचला। या कारवाईत अमोल रामलाल हटकर वय वर्ष 29 आणि संजय उर्फ भुऱ्या रमेश दुबे वय वर्ष 40 यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या अंगझडतीतून सुमारे 22,94,895 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 अंबडच्या पथकानं ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।